नमस्कार, अक्षर मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की पावसाळ्यामध्ये आपली गाडी आपण पाण्याच्या कोणत्या लेवलपर्यंत चालवू शकतो। बऱ्याचदा महाराष्ट्रामध्ये खूप ठिकाणी पाऊस जास्त पडल्यानंतर पावसाचे पाणी हे तळ्यासारखे जमा होते, ज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्या गाडीचे टायर हे अर्धे पाण्याखाली बुडतात, तर काही ठिकाणी पूर्णच टायर हे गाडीखाली जात असतात। जेथे पाण्याचा प्रवाह हा खूप जास्त असतो अशा ठिकाणी तर जवळपास अर्ध्यापेक्षा जास्त गाडी ही पाण्याखाली जात असते व बरेच जण नवीन ड्रायव्हर असल्याने किंवा जरी अनुभवी ड्रायव्हर असले तरी बऱ्याच जणांना आपली गाडी पाण्याच्या कोणत्या लेवलपर्यंत पाण्यातून चालवू शकतो याची व्यवस्थित माहिती नसल्याने खूप वेळेला आपली गाडी आपण एखाद्या ठिकाणी चुकीच्या पाण्याच्या लेवलमध्ये आतमध्ये नेल्याने आपली गाडी ही बंद पडते, तर काही वेळा आपल्या गाडीचे इंजिन हे पूर्णपणे निकामी म्हणजेच सीज होऊन जाते व खूप मोठा खर्च येत असतो। चुकीच्या पाण्याच्या लेवलमध्ये गाडी नेल्याने गाडीच्या इंजिनचे पिस्टन, सिलेंडर हेड, हेड गॅस्केट, चेंबर्स हे तुटून जात असते किंवा बेंडही होते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे बघणार आहोत की आपली गाडी पाण्याच्या कोणत्या लेवलपर्यंत आपण चालवू शकतो किंवा किती लेवलपर्यंतच्या पाण्यामध्ये घेऊन जाऊ नये। तसेच बऱ्याच वेळेला आपण बघतो की आपल्या समोरचा व्यक्ती त्याची गाडी बिंदासपणे पाण्याच्या खूप जास्त लेवलमधून घेऊन जात असतो, म्हणून आपण सुद्धा तसेच करण्याचा प्रयत्न करतो व खूप मोठ्या अडचणीमध्ये सापडून जातो। तर आपण सविस्तरपणे समजून घेऊया की किती पाण्यामध्ये आपली गाडी गेली तर इंजिन सीज होणे किंवा बंद होणे तय आहे। तसेच एका विशिष्ट पाण्याच्या पातळीपर्यंत गाडी गेल्यानंतर इंजिन नक्की बंद किंवा सीज का होते हे सर्व समजून घेऊया। तर चला सुरू करूया। तर सगळ्यात पहिले आपण हे समजून घेऊया की इंजिन बंद व इंजिन सीज यामध्ये फरक काय आहे। तर केवळ इंजिन बंद होणे म्हणजे कोणत्या तरी एखाद्या छोट्या कारणामुळे इंजिन बंद होऊ शकते, म्हणजेच तुमची गाडी चालू शकत नाही व तो छोटासा प्रॉब्लेम सॉल्व करून घेतल्यानंतर आपल्या गाडीचे इंजिन पुन्हा चालू करून आपण गाडी चालवू शकतो। आता पाहूया इंजिन सीज म्हणजे काय। इंजिन सीजचा अर्थ असा होतो की आपल्या गाडीच्या मेन इंजिनमध्ये खूप मोठा प्रॉब्लेम येत असतो, जसे की पिस्टन बेंड होणे, पिस्टन तुटणे, चेंबर फाटणे, सिलेंडर फाटणे किंवा अजून काहीही, ज्यामध्ये आपली गाडी आपल्याला कंपल्सरी गॅरेजमध्ये नेऊनच तिचे इंजिन हे पूर्ण खोलून ठीक करून घ्यावे लागते व त्यामध्ये खर्चही खूप मोठा येतो। तर आता आपण पाहूया की जास्त पाण्यामध्ये गेल्यानंतर आपल्या गाडीचे इंजिन बंद का होते। तर बंद होण्याची 3 कारणे असतात। पहिले कारण म्हणजे सायलेन्सरच्या आतमध्ये पाणी गेल्याने, दुसरे म्हणजे स्पार्क प्लगच्या आतमध्ये पाणी गेल्याने आणि तिसरे म्हणजे एअर फिल्टरच्या आतमध्ये पाणी गेल्यानंतर। केवळ सायलेन्सरच्या आतमध्ये पाणी गेले तर इंजिन सीज होणार नाही, तर फक्त गाडी बंद होईल। स्पार्क प्लगच्या आतमध्ये पाणी गेले तरीसुद्धा इंजिन बंद होईल पण इंजिन सीज होणार नाही। पण एअर फिल्टरच्या आतमध्ये पाणी गेले तर गाडी बंद होण्याबरोबरच इंजिनसुद्धा सीज होऊन जाते। सायलेन्सर, एअर फिल्टर आणि स्पार्क प्लग तिघांवर सुद्धा लक्ष दिलं पाहिजे की या तिन्ही गोष्टी पाण्यामध्ये बुडायला नाही पाहिजेत। म्हणूनच गाडीच्या रिमची वरची लेवल असते त्याच्यावरती पाणी गेले म्हणजे आपली गाडी खूप जास्त रिस्की झोनमध्ये गेलेली असते व रिमपासून जर पाण्याची लेवल खाली असेल याचा अर्थ आपली गाडी थोडी कमी रिस्कमध्ये असते, त्याच्याने गाडीचे इंजिन बंद होणार नाही व इंजिन सीजसुद्धा होणार नाही। परंतु अशा कंडिशनमध्ये सुद्धा गाडी चालवण्याचा एक प्रकार असतो, तो सुद्धा आपण पुढे जाऊन पाहूया। ओव्हरऑल सांगायचं हेच आहे की गाडीच्या रिमच्या टॉपपर्यंत जर पाणी असेल तरी गाडी चालवली तरी चालू शकते, परंतु रिमपासून थोडे जरी वरती पाणी असेल तर अशा कंडिशनमध्ये गाडी चालवू नये, त्याच्याने इंजिन बंद होण्याबरोबरच इंजिन सीज म्हणजेच पूर्णपणे खराब होऊन जाऊ शकते। येथे एक पॉईंट लक्षात घ्या की आपण गाडीच्या टायरच्या रिमबद्दल बोलत आहोत, गाडीच्या टायरबद्दल नाही। जर काही कारणाने आपण रिमपेक्षा जास्त वरती पाणी असेल व अशा ठिकाणी गाडी चालवली व एअर फिल्टरमध्ये पाणी गेले तर ते डायरेक्ट इंजिनमध्ये जाईल व इंजिनमध्ये गेल्याने कसे नुकसान होईल ते पण आपण बघूया। इंजिन जेव्हा रनिंगमध्ये असते त्यावेळी इंजिन खूप जास्त तेजीमध्ये फिरत असल्याने ज्यावेळी पॉवर स्ट्रोक लागत असतो सेम त्याच वेळी सक्शन पिस्टन हे हवेला सक करत असते व सक केल्यानंतर पॉवर व सक्शन हे दोन्ही एकत्र झाल्याने जेव्हा कंप्रेशन पिस्टन वर जाते जे जमा झालेल्या हवेला कंप्रेस करत असते, पण अशा वेळेला तेथे पाणी गेल्याने तेथेच सगळा खेळ फसला जातो। एअर कंप्रेस करतानाच सर्व घडत असते, कारण एअर कंप्रेस करताना तेथे हवा नसून
पाणी भरलेले असल्या कारणाने ते खूप ताकदीनिशी कंप्रेस करून पण कंप्रेस होत नाही, त्यामुळे एकतर पिस्टन तुटून जातात किंवा बेंडही होतात, तसेच सिलेंडरही फाटून जाऊ शकतो। आता आपण बघूया की सायलेन्सरमध्ये पाणी गेल्याने गाडी कशी बंद होते। सायलेन्सरमध्ये पाणी गेल्याने जो गाडीचा एक्झॉस्ट म्हणजेच धूर असतो तो बाहेर पडत नाही व बाहेर न पडल्यामुळे गाडीचे इंजिन हे बंद होते, परंतु याच्यामुळे गाडीचे इंजिन सीज होत नाही तर केवळ गाडीचे इंजिन बंद होते। तर जर केवळ सायलेन्सर पाण्यामध्ये बुडत असेल तर गाडी चालवायची कशी हे पण आपण बघूया। सर्वात पहिले म्हणजे अशी गाडी कधीही नॉर्मल सिच्युएशन असेल तर चालवूच नका, पण केवळ जर इमर्जन्सी असेल, अचानक आलेल्या पावसामुळे पाणी भरले व आपण पाण्यामध्ये फसून गेलो तर मात्र अशा पाण्यातून गाडी घेऊन जाऊ शकतो। अशा पाण्यातून गाडी नेत असताना सगळ्यात पहिलं म्हणजे गाडीचे जेवढे इलेक्ट्रिक कंपोनंट असतील ते बंद केले पाहिजे, जसे की म्युझिक सिस्टम, FM, डिस्प्ले व AC सुद्धा बंद करावी, कारण AC ही जवळपास डबल पॉवर घेत असते। म्हणजेच इंजिन चालू केल्यानंतर इंजिनवर जितका लोड असतो तेवढाच अधिकचा लोड AC चालू केल्यानंतर येत असतो। अशा वेळी गाडी चालवत असताना मिनिमम गिअरमध्ये गाडी चालवावी, म्हणजे स्पेशली फर्स्ट और सेकंड गिअरमध्ये, कारण कमी गिअरमध्ये इंजिनला पॉवर ही चांगली मिळत असते। तसेच RPMला सुद्धा 1000 पेक्षा जास्त व 2000 पेक्षा कमी ठेवण्याचा प्रयत्न करा, म्हणजेच 1500च्या आसपास ठेवा, ज्याच्यामुळे कोणतेही वेअर अँड टिअर सुद्धा होणार नाही। त्याचप्रमाणे जेव्हा पण आपली गाडी चालत असते त्यावेळी डॅशबोर्डवर सुद्धा पाहिलं पाहिजे की कोणती वॉर्निंग लाईट तर येत नाही, कारण जर अशी लाईट दिसत असेल तर याचा अर्थ कुठेतरी इंजिन ऑइल लीक होत आहे, एअर फिल्टर फाटले आहे, चेंबर फाटले आहे असा असू शकतो। ते डिपेंड करते की ती इंडिकेशन लाईट कोणती आहे। यामुळेच जर कोणती रेड कलरची लाईट दिसत असेल तर ती खूप जास्त रिस्की समजली जाते। अशा वेळेला गाडी चांगल्या ठिकाणी घेऊन बंद करून ठेवलेली चांगली असते, जिला शेवटी टो करूनच गॅरेजपर्यंत नेली पाहिजे। म्हणूनच रिम लेवलच्या पाण्यातून गाडी चालवत असताना जितके शक्य होईल तेवढे वॉर्निंग लाईट चेक करायचे आहेत, AC बंद करून ठेवायचे आहे व RPM 1500च्या आसपास ठेवायचा आहे आणि सावधानीपूर्वक खूपच हळूहळू गाडी चालवली पाहिजे, कारण जर अशा ठिकाणी स्पीड देऊन गाडी चालवली तर जमा झालेली पाण्याची लेवल ही गाडीच्या स्पीडमुळे बोनटपर्यंत येऊन पाणी बोनटच्या आतमध्ये जाण्याचे चान्सेस हे खूप जास्त वाढतात व न होणारा प्रॉब्लेमसुद्धा त्यामुळे उद्भवू शकतो। त्यानंतरचा पॉईंट म्हणजे रिमच्या लेवलपर्यंतच्या पाण्यामध्ये गाडी चालवल्याने काय होत असते ते पण आपण समजून घेऊया। हे जे तुम्ही पाहत आहात ही गाडीच्या स्पार्क प्लगचे लेवल असते, जे नेहमी थोडे हाईटवरच दिलेले असतात। ते नेहमी चाकांच्या हाईटपेक्षा जास्त उंचीवर दिलेले असतात, त्यामुळेच रिमपर्यंत पाण्यामध्ये गाडी चालवली तरी ते पाणी स्पार्क प्लगपर्यंत पोहोचत नाही व त्यामुळे गाडी बंद पडू शकत नाही। स्पार्क प्लगला पाणी लागल्याने गाडीचे इंजिन सीज होत नाही तर गाडी बंद पडू शकते। त्यानंतर एअर फिल्टरचे नॉलेज असणे सुद्धा खूप गरजेचे आहे। सर्वात पहिले आपण प्रत्येक गाडीच्या एअर फिल्टरचे लोकेशन बघूया। आता ही फोर्डची गाडी आहे, जिच्या फिल्टरचे लोकेशन गाडीच्या चाकांपासून या लेवलला आहे, म्हणजेच रिम टॉप व फिल्टरमध्ये हे अंतर जास्त असते। जरी रिम टॉपपर्यंतच्या पाण्यामध्ये गाडी चालवली तरी एअर फिल्टरमध्ये पाणी जाणार नाही। ही आहे ह्युंदाईची i10, याच्या फिल्टरची लेवल रिमपासून इतक्या उंचीवर आहे, म्हणजे यामध्येही पाणी जाण्याचे चान्सेस खूप कमी आहेत। ही आहे फोर्डची गाडी, हिची सुद्धा एअर फिल्टरची लेवल रिमपासून इतक्या उंचीवर आहे। ही आहे वॅगनार, हिची सुद्धा एअर फिल्टरची लेवल रिमपासून इतक्या उंचीवर आहे, म्हणजेच ही गाडीसुद्धा रिमपर्यंत पाण्यात चालवली तरी चालू शकते। कोणतीही गाडी रिमपेक्षा जास्त पाण्याच्या लेवलमधून चालवली तर ती खूप रिस्की असते, कारण एअर फिल्टरमध्ये पाणी घुसले तर गाडी सीज होणे हे पक्के असते। आता भरपूर वेळा आपण न्यूजमध्ये किंवा प्रत्यक्षात पाहतो की भरपूर जणांच्या गाड्या या हेडलाईट पूर्णपणे बुडून बोनट पण पाण्यामध्ये आले तरी त्या पाण्यातून घेऊन जात असतात। खरं तर असा प्रयत्न कधीही करू नये, जोपर्यंत गाडी जात आहे तोपर्यंत सर्व ठीक असते, परंतु अशा प्रवाहामध्ये गाडी अचानक कधीही बंद पडू शकते। तसेच बोनटच्या लेवलपर्यंतच्या पाण्यातून गेलेली गाडी ही 100% नंतर गॅरेजमध्ये न्यावीच लागते, कारण तिच्या इंजिनमध्ये प्रॉब्लेम हा येतोच येतो। कारण अशा गाडीच्या इंजिनमध्ये वॉल्व वगैरे तुटून जातात व गाडीचे पिस्टन हे बेंड होऊन जातात। तसेच इंजिनच्या मिस फायरिंगचा इश्यू देखील येतो। कधीही जेथे पाणी मोठ्या प्रवाहात वाहत असेल तर अशा प्रवाहामधून गाडी कधीच काढण्याचा धोका पत्करू नका, कारण त्याच्यामुळे स्वतःच्या जीवाबरोबर बरोबर असणाऱ्या प्रवाशांच्या जीवाला तर धोका असतोच व गाडीही खूप मोठ्या रिस्कमध्ये असते। ही व्हिडिओ बनवायचे कारण हेच की जे नवीन ड्रायव्हर आहेत त्यांना एक माहिती असावी
की गाडी पाण्याच्या कोणत्या लेवलपर्यंत चालू शकते। तर गाडीची जी रिमची टॉप लेवल असते तेथपर्यंत पाणी असेल तर तेवढीच गाडी चालवू शकतो। तर रिमच्या थोडेही वर पाणी जात असेल किंवा पुढे जाऊन पाण्याची पातळी वाढेल असे संकेत दिसत असतील तरीही अशा पाण्यामधून गाडी चालवू नये। तर आजची व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ माहितीपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। मिळूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत गुड बाय।